या दोघांपैकी मित्रांनो एकाचा ऑलरेडी जाहिरातीमध्येच उल्लेख केलेला आहे न्यायालय भरतीच्या की घेऊ नका. दुसरं जे आहे ते मी तुम्हाला कॉमन सेन्सने सांगणार आहे, कारण ह्या दोघांचं जर तुम्ही या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र त्यांच्याकडून घेतलं तर तुम्ही जी जीव तोडून मेहनत करताय मित्रांनो ती सगळीच्या सगळी या ठिकाणी अक्षरशः 100% वाया जाणार आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक पहा आणि तात्काळ मित्रांनो अशा व्यक्तींपासून या ठिकाणी अवॉइड करा चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आणि जे प्रतिष्ठित आहे त्यांच्याकडून घ्या. मग प्रतिष्ठित कोणकोणते घेऊ शकतात ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी पण सांगतो. परंतु महत्त्वाचं म्हणजे या दोघांचं घेऊ नका, तर त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तो पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की मला पॅटर्न बघायचा आहे मागच्या वर्षी कसा आलेला होता, तर न्यायालय भरतीच्या प्रश्नपत्रिका आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो. शिपाई भरतीसाठी सुद्धा 5 मे 2024चा पेपर दिलेला आहे आणि बाकी पेपर सोबतच जर तुम्ही या ठिकाणी लिपिक पदाचा भरला असेल तर त्याचा सुद्धा आत्ता जस्ट मित्रांनो 10 ऑगस्ट 2025ला झालेला पेपर या ठिकाणी आपण लाईव्हमध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. मोफत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून पाहता येतील आणि याची PDF आपल्या एक्झाम आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. ऑलरेडी ह्या ज्या PDF आहेत बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका तसेच लिपिकची प्रश्नपत्रिका, तर दोन्ही पण मी आपल्या एक्झाम आणि टेलिग्रामवर टाकलेले आहेत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं जाऊन तुम्ही या ठिकाणी ह्या मोफत 2 प्रश्नपत्रिका काय करू शकता, डाउनलोड करू शकता. लाईव्हमध्ये पाहिजे असेल त्या प्रश्नपत्रिका आपण सोडून दिलेल्या व्हिडिओ लेक्चर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही त्या प्रश्नपत्रिका व्हिडिओ स्वरूपामध्ये पण पाहू शकता. तसंच तुम्ही क्वालिटी कंटेंटसाठी 240ची आपली बॅच पण जॉईन करू शकता. यामध्ये सगळं आहे, व्हिडिओ लेक्चर, ई-बुक, प्रश्नपत्रिका हे सगळं आहे मित्रांनो. आणि हेच या ठिकाणी कंटेंट वापरून मित्रांनो बरेच विद्यार्थी मागील न्यायालय भरतीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. त्यांच्या या ठिकाणी जी लिस्ट लागली होती तर त्या लिस्टच्या या ठिकाणी स्क्रीनशॉटसह आपण या ठिकाणी बघू शकता. हे विद्यार्थ्यांनी जे अभिप्राय पाठवलेले आहेत की सर आपण घेतलेल्या मेहनतीमुळे या ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, मी तर तुम्हाला क्वालिटी कंटेंटसाठी मित्रांनो पुरेपूर मेहनत तिथं जाण्यासाठी जे जे काही मित्रांनो लागेल ते सगळं काही मी या ठिकाणी तुम्हाला तर देणार आहे. परंतु तुमचीही मेहनत या ठिकाणी मित्रांनो आवश्यक आहे. मग ह्या दोघांची जर आपल्या या ठिकाणी मेहनत कामी आली तर मित्रांनो आपल्याला सिलेक्शनपासून कोणीसुद्धा या ठिकाणी अडवू शकणार नाही आणि आपल्या फी एकदम माफक असते. जसं हे बघा, मागील जिल्हा न्यायालय शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं आपले खूप खूप धन्यवाद म्हणतायत असे हे विद्यार्थी. आणि ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा या ठिकाणी म्हणणार यामध्ये कुठलाही मित्रांनो कुठलाही या ठिकाणी आपल्याला शासंकता नाही. हे सगळेच्या सगळे हे विद्यार्थी जे आहेत ते आपले पाठीमागच्या बॅचच्या या ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. थँक्यू सो मच. जसे कोण म्हणत आहे मित्रांनो, तर हे आहेत रोहित राणे. ठीक आहे, असे वेगवेगळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचे अभिप्राय या ठिकाणी सर तुमच्या नोट्समुळे मी एक्झाम पास झालो, ज्युनियर क्लर्क सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई. ओके, असे म्हणजे काही क्लर्कसाठी झाले, काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिपाईसाठी झाले. तर हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अभिप्राय ऑलरेडी आपण टेलिग्रामवर सुद्धा टाकले, तिथून पण पाहू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच, बऱ्याच दिवसातून एवढी मोठी भरती ती पण फक्त 7वी पासवरून आलेली आहे. ओके, शिपाई पदाच्या जवळपास 850 जागा आहेत मित्रांनो, लिपिकच्याच 1200-1300 जागा आहेत. ओके, मग 7वी पास असेल तरी फॉर्म भरू शकता. वय फक्त 18 ते 38 आणि 18 ते 43 पाहिजे आहे, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. बाकी काहीच नाही, फक्त चारित्र्य तुमचं चांगलं असावा. आता आपण याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. ठीक आहे, याची फॉर्म भरायची तारीख ही वगैरे सांगितलेली की 15 तारखेपासून फॉर्म भरायला सुरू होत आहेत, तर 5 जानेवारीपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. हे सर्व सांगितलेलं आहे. बघा, आपल्याला फॉर्मसोबत मित्रांनो हे अपलोड करावं लागणार आहे चारित्र्य प्रमाणपत्र. तर हे चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे, ओके, हे चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मच्या दिनांकापर्यंत. ओके, आता फॉर्म जसे चालू झाले तर ह्या किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाच्या नंतरचा असावा, हे महत्त्वाचं आहे. आता कुणाचं या ठिकाणी घेतलं नाही पाहिजे, तर स्पष्टपणे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा उमेदवार जो आहे, ठीक आहे, उमेदवार जो आहे त्याने काय करायचं मित्रांनो, तर त्या उमेदवाराला म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ओळखत असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून या ठिकाणी तुमची वर्तणूक चारित्र्य चांगलं असल्याचा हा दाखला या ठिकाणी घ्यायचा आहे. मी आता जो दाखवला तो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची म्हणजे ती म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे, सदरील दाखला हा जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या तारखेचा असावा. आता इथपर्यंत तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, परंतु हिथून महत्त्वाचं म्हणजे हा जो काय दाखला आहे तर ही प्रतिष्ठित व्यक्ती जी पण असेल तर ती प्रतिष्ठित व्यक्ती मित्रांनो तुमची कोणतीही जवळची नातेवाईक किंवा मित्र नसावी, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय करायचं नाही मित्रांनो, तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातल्या म्हणजे तुमच्या भावाचा या ठिकाणी दाखला घ्यायचा नाही, तुमच्या बहिणीचा या ठिकाणी दाखला घ्यायचा नाही, वडिलांचा घ्यायचा नाही, आईचा घ्यायचा नाही. ठीक आहे, ह्या लोकांचा तर घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रांचा घ्यायचा नाही, कोणत्याही तुम्हाला जे ओळखत असतील जवळचे रिलेशनमधले तर त्यांचा घ्यायचा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आता इथं सांगितली नाही, परंतु
आपण कॉमन सेन्सने या ठिकाणी सांगू शकतो की ज्या लोकांवरती भले त्यांच्याकडे चांगलं एखाद्याचं पद असेल परंतु त्याच्यावरती कोणता गुन्हा असेल तर त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी घ्यायचं नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या आईवडिलांकडून भावा बहिणीकडून घ्यायचं नाही. दुसरं म्हणजे तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत जवळचे त्यांच्याकडून घ्यायचं नाही. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी मित्रांनो काम करत असल्या तिथल्या जवळच्या व्यक्तींकडून सुद्धा घ्यायचं नाही. तर तुमचा मित्र आहे का नाही हे एक व्हेरीफाय करून न्यायला नाही एवढं शक्य नाही होणार. परंतु तुमचं ब्लड रिलेशनमधले जे आहेत जसे की तुमचे आई वडील ओके नातेवाईक हे या ठिकाणी डिटेक्ट करणं सहज शक्य आहे. त्यामुळं कमीत कमी नातेवाईकाकडून अवॉइड करा. आता तुमचा एखादा मित्र सरपंच असेल आणि तुम्ही घेतलं तर एवढं या ठिकाणी डिटेक्ट होणार नाही की तो तुमचा मित्र आहे का नाही. ह्याला असा काही विशेष आधार नाही की कशाने या ठिकाणी डिटेक्ट होणार की तो तुमचा मित्र आहे किंवा नाही. तरी पण शक्यतो अवॉइड करा. थोडंसं त्रयस्थ व्यक्तीचा या ठिकाणी दाखला घ्यायचा प्रयत्न करा. मग कोणाचा घेऊ शकता? सरपंचाचा घेऊ शकता, पोलीस पाटलाचा घेऊ शकता, शाळेतल्या मुख्याध्यापकाचा घेऊ शकता, गावात एखादा वकील असेल त्या वकिलाचा घेऊ शकता, एखादा पोलीस असेल तर पोलिसाचा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके तुमच्या गावातला पोस्टमन असेल तर त्या पोस्टमनचा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ओके अशा एखादा बँक अधिकारी असेल तुमच्या गावामध्ये तर त्याचा या ठिकाणी घेऊ शकता. परंतु तो तुम्हाला ओळखत असावा. ठीक आहे तो तुम्हाला या ठिकाणी मागच्या काही वर्षापासून ओळखत असावा. तर अशा काही प्रतिष्ठित व्यक्तींकडून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला या ठिकाणी काही पुढे अडचण येणार नाही. फक्त नातेवाईक मग त्यामध्ये आपल्या घरातले पण आले ब्लड रिलेशनवाले आले त्यांचा या ठिकाणी तुम्ही काय करा कटाक्षाने ते काय करायचं मित्रांनो टाळायचं म्हणजे टाळायचं आहे हे लक्षात ठेवायचं. मित्राचा सुद्धा या ठिकाणी टाळायचं आहे. पुढे जाऊन कुठलाही आपल्याला अडचण नको. ही व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. टेलिग्रामला आपल्या जॉईन करा मित्रांनो. चॅनल जो आहे टेलिग्रामला तर तिथं पण 22-23 हजार विद्यार्थी व्हायला लागलेले आहेत. तर त्यांना तुम्ही काय करा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या टेलिग्रामला तुम्ही काय करा जॉईन करा. म्हणजे इथं तुम्हाला ह्या PDF वगैरे जे आपण मोफत देतो ते पण तुम्हाला भेटतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 240ची यामध्ये व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रश्नपत्रिका सगळंच आहे मित्रांनो. तर ह्या बॅचला सुद्धा तुम्ही तात्काळ काय करा जॉईन करा. कारण याचा जर रिझल्ट आपण पाठीमागचा बघितला तर एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे. एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो एवढे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होणं म्हणजे या ठिकाणी ही सर्वांची या ठिकाणी मेहनत दिसते आहे. कसं जॉईन करायचं आहे तर फक्त 240 रुपये फक्त 240 रुपये काय करायचं मित्रांनो 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल. बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्यानंतर पण वेळोवेळी सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. अजून काय याबद्दल विचारायचं असेल तर हा जो काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय 7248930176 तर या नंबरला तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. धन्यवाद.